सखी सावली काव्यांजली। प्रीतम, प्रीतम तू 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 मला असं सोडून नाही जाऊ शकत प्रीतम। आजपासून तुझा आणि माझा संबंध कायमचा संपला। माझ्याशिवाय जगायची सवय करून घेत आहे। अंजली, जगाच्या कोपऱ्यात कुठेही जाऊन राहू आपण, पण आज नंतर या घरात पुन्हा कधीही पाऊल ठेवायचं नाही आपण। चला। प्रीतम, 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 प्रीतम प्लीज मला सोडून जाऊ नको। प्रीतम ऐक माझं, प्लीज समजून घे तुझ्या आईला। प्रीतम। मधुराताई, अहो काय? अहो इकडे तिकडे काय बघताय? मधुराताई, अहो काव्य आलीये, ती काहीतरी तमाशा करेल। प्रीतम रवाना काहीतरी सांगेल, त्याआधी चला बघू तुम्ही। अहो चला चला शो। काही मी प्रीतमला सोडून तुझ्यासोबत नाही येऊ शकत। प्लीज समज ना तू। लाडू, तुझा तुझ्या अक्काईवर विश्वास आहे ना? मग मी जे काही करतेय ते तुझ्या चांगल्यासाठीच असेल हे लक्षात घे। तुझा प्रीतम तुला तुझ्या आयुष्यात परत हवाय ना? हो। मग चल माझ्या बरोबर। मावशी तुम्ही मी करतो फोन। बाय। प्रीतम समोर हे सगळं घडायला नको, पण ह्या काव्यामुळे आता ही काय बोलतीये काय नाही कुणास ठाऊक। वहिनी, तू कधी आलीस? आणि मी काय जाताय का कुठे? मला यावं लागलं प्रीतम, आणि बरंच झालं मी इथे आले। मी अंजलीला माझ्या घरी घेऊन चालले।
पण असं म्हणजे त्या रात्री अचानक तडकाफडकीने का जात आहेत? काय झालं? प्रॉब्लेम आहे का? सगळं ठीक आहे ना? काय ग आई? काय झालंय? सगळं ठीक आहे ना? काय? मावशी मावशी ऐका ना, मावशी येऊ नको. निघा इथून, आत्ताच्या आत्ता निघा इथून. या घरात तुमचं काही एक काम नाहीये. मधुराताई असं नका करू, मी पाया पडते तुमच्या, असं परत कधीच होणार नाही, माझी चूक. निघा म्हटलं ना, प्लीज ना. मी काही नाही करणार, मी पाया पडते तुमच्या. मला घराबाहेर काढू नका, मला घराबाहेर काढू नका, मला घराबाहेर काढू नका, घराबाहेर काढू नका. नाही नको, तू नाही तिला घेऊन जाऊ शकत. आणि कुठे नेणार आहेस तू तिला? का घेऊन जाऊ शकत नाही मी तिला? अंजली, यापुढे हे तिचा हक्काचं घर आहे. एक मिनिट, हे घर पुष्पांजलीच्या हक्काचं कसं काय? नाही म्हणजे ती तिच्या नवऱ्याचं हक्काचं घर सोडून का जाईल ना, असं म्हणत होते मी. तिचा नवरा जेव्हा परत येईल ना, तेव्हा ती तिच्या नवऱ्याच्या हक्काच्या घरी परत जाईल. तोपर्यंत मी तिला माझ्या घरी घेऊन जाईल. आणि यासाठी तुमची काहीच हरकत नसेल मावशी, असं गृहीतच धरते मी. म्हणजे मला आणखी जास्त काही बोलायची गरज पडणार. एक मिनिट, मुळात आधीच इतकी रात्र झाली आहे, तुम्ही दोघी अशा कशा जाणार? जाऊ आम्ही. नाही, काही नाही, मी सोडतो तुम्हाला. चला. प्रीतम, अरे तू कुठे जातोयस? त्या जातील. अगं आई, असं काय करते? रात्र झाली, इतका अंधार पडलाय, असं कसं जाऊ देऊ मी त्यांना? आणि पुष्पांजलीसाठी इतकं मी करूच शकतो ना, त्याही लागतात ना माझ्या कोणीतरी. हा म्हणजे बहिणीची बहीण आहेत त्या, मी दोघींसाठी इतकं करू शकत नाही. कमाल. एनिवे, मला बाकी काय ऐकायचं नाहीये. वहिनी चला, मग दोघींना सोडतोय. चल. चला. प्रीतम, या निमित्ताने मला तुझ्या बरोबर थोडा वेळ तरी घालवता आला याचा आनंद आहे. पण तुझ्यापासून लांब जावं लागतंय त्याबद्दल वाईट वाटतंय रे. मला नाही जायचंय, पण
अंजली, त्या नवऱ्याला मला भेटवा, मला आवडेल त्याला भेटायला. मधुराताई आता काय करायचं? पाहिजेत ना, काव्य प्रीतम रावांना सगळं सांगता सांगता थांबली. थोडक्यात निभावलंय. तिला उद्या जाऊन काही सांगितलं तर? उद्या कशाला? ती आता गाडीत सुद्धा सगळं सांगून टाकते. हा, खरंच की. मग मग काय सांगू दे. कोण कोणाला काय सांगता याने काही फरक पडत नाही मला. मी काहीही चुकीचं केलेलं नाहीये. जे काही केलंय ते माझ्या मुलाच्या भल्यासाठी केलंय मी. चला येतो. प्रीतम ऐक ना, तू आता एवढा लांब सोडायला आलाय स्वतःहून, तर आज चल ना थोडा वेळ. नाही आता नको, नंतर येतो कधीतरी. तुम्ही काळजी घ्या स्वतःची. तूही काळजी घे, वेळेवर औषधं घेत जा आणि लवकर बरा हो. येतो. काव्या, अंजली, अगं हिला अचानक इथे का घेऊन आलीस तू? आई, मी तुम्हाला म्हंटल का ना, मला खूप कसं तरी होतंय, विचित्र वाटतंय. आई, मावशींनी तिला खोलीत कोंडून ठेवलं होतं. काय? मधुरा अशी वागली हिच्याशी? होय आई, मी तिथे गेले म्हणून तिला तिथून बाहेर काढू शकते, तर माझ्या लाडूचं काय झालं असतं कोणास ठाऊक. मधुरा तिच्या मुलाच्या प्रेमात इतकी आंधळी झाली की ती काय करते तिला कळत नाहीये. एक स्त्री असून दुसऱ्या स्त्रीशी असं कसं वागू शकते ती? मलाही मावशींचं आजचं वागणं अजिबात आवडलेलं नाही. मला असं वाटत होतं ना की प्रीतमला सगळं खरं खरं सांगून टाकावं, पण म्हटलं तिथे वाद घालत बसण्यापेक्षा लाडूकडे लक्ष देणं जास्त महत्वाचं. म्हणून तिला सरळ इथे घेऊन आले. आई, तुम्हाला चालणार आहे? चालणार आहे काय विचारतेस मला तू? तू जे केलंस ना ते योग्यच केलंयस, योग्य निर्णय घेतलायस. बरं झालं तिला इथे घेऊन आलीस. जा तिला आत घेऊन जा.
तिच्या जेवणाचं बघते मी. जा. लाडू हा काही खाऊन घे. अक्काई अगं मला भूक नाहीये. अशी कशी भूक नाही? थोडंसं खाऊन घे. घे. अक्काई खरंच नको, खरंच. हे बघ लाडू, तुझ्या मनात आता काय सुरू असेल हे मी समजू शकते. प्रीतमची आठवण येते ना तुला. अगं पण तू अजिबात काळजी करू नकोस. तो तुझ्यापासून लांब गेलेला नाहीये. आत्ता जरी त्याला तुमच्याबद्दल काही आठवत नसलं तरी त्याला काळजी आहे तुझी बाळा. म्हणूनच तो तुला इथपर्यंत सोडायला आला, हो की नाही? सगळं व्यवस्थित होईल पहिल्यासारखं. तू खाऊन घे. हा आता हट्ट करू नकोस, नाहीतर लहानपणी आठवतंय तू अशीच रुसून बसायचीस आणि मग मी तुझी समजूत काढायची आणि मग तुला भरवायचंय. आताही भरवावं लागतं की? अक्काई, मी तुला अक्काई म्हणते, मी काही उगाच नाही. माझी आई आहेस तू. देवानं माझ्याकडून माझे आई बाबा हिरावून घेतले, पण माझी काळजी घ्यायला त्यानं तुला पाठवलंय. काही तू नसतीस तर काय झालं असतं माझं? लाडू, अजिबात असा विचार करायचा नाही. शांत हो बघू, असं रडायचं नाही आता. सगळं काही नीट होईल. लाडू, तू आणि प्रीतम नक्की एकत्र या. त्याला सगळं काही आठवेल, हा शब्द आहे माझा. सारखा त्यांचाच चेहरा काय येतोय माझ्या डोळ्यासमोर? त्या इथे नाहीत म्हणून त्यांची एवढी आठवण येते का? एवढं मिस का करतोय मी त्यांना?